सुमन कल्याणपूर यांना आकाशवाणी आणि पार्श्वगायनाची पहिली संधी संगीतकार यशवंत देव यांनी दिली। यशवंत देवांच्याच मार्गदर्शनाखाली सुमनताईंनी 1952च्या सुमारास काही महिने भावगीत गायनाचे धडे देखील गिरवले। आता मुख्य गोष्ट 1953 सालातली। एकदा शिल्पकार डी.बी. जोग यांच्या घरी जमलेल्या गप्पांमध्ये एक चित्रपट काढायचं ठरलं। संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी तिथेच हजर असलेल्या यशवंत देव यांच्यावर सोपवण्यात आली। दसऱ्याच्या दिवशी चित्रपटाचा मुहूर्त झाला। दादरला बॉम्बे लॅब स्टुडिओमध्ये सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात पहिलं गाणं रेकॉर्ड झालं। गाण्याचे बोल होते, प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे, परी नको तेही आहे। गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव। हा चित्रपट काही पडद्यावर आला नाही, पण रेकॉर्डिंगच्या वेळी हजर असलेल्या मोहम्मद शफी यांना सुमनताईंचा आवाज आवडला आणि 1954 साली वयाच्या 16व्या वर्षी मंगू या हिंदी चित्रपटात संगीतकार मोहम्मद शफी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनी हिंदी मधलं पहिलं गाणं गायलं। बॉम्बे लॅब मध्ये रेकॉर्डिंग झालं होतं। रेकॉर्डिस्ट होते बी.एन. शर्मा आणि रेकॉर्ड झालेली पहिली अंगाई होती आणि खास बात म्हणजे या अंगाईला हेमंत कुमार आणि त्यांची पत्नी बेला मुखर्जी यांचे आलाप होते।